Oh
नामाचा उच्चार नामाचा उच्चारणातले तुळशी माय तुळशी माय Good.
आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी नाही
तुळशी माळगळा गोपीचंद विडिळा हृदयी कनवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळगळा गोपीचंद विडिळा हृदयी कनवळा वैष्णवांचा विठाला पांडुरंगा करो प्रधान पांडुरंगा करो प्रधान पांडुरंगा करो
तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभता. आता त्याला हात लावू नका त्या बटनाला. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला भंग महावैष्णव वैराग्याचे महामेरू शांती ब्रह्म पैठण निवासी नाथबाबांचा गोड असा नाम प्रकरणातील वारीचं महत्व, माळीचं महत्व, गंधाचं महत्व सांगणारा अभंग सेवेसाठी. अवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कनवळा वैष्णवांचा जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण इथेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुरे साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमस्तके पायावरी. वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या भावालो तुझी छाया कृपा दृष्टी मधुगड पाय हो पंढरी राया. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला भंग महावैष्णव शांती ब्रह्म पैठण निवासी नाथबाबांचा. कोणत्याही कार्याला कारण असेल प्रत्येकाला सुरू आहे. अनेक महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झाले या भूमीमध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने ग्रामदैवत हनुमंतर्या श्री समर्थ गजानन महाराज आणि साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त नगरवासियांच्या सहकार्यातून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह शास्त्रराज ज्ञानेश्वरी पारायण श्री समर्थ गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचं पारायण आणि गोड अशी भागवत कथा आणि या अखंड हरिनाम सप्त्यातील आजचं पुष्प माझ्या वाट्याला समस्त मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव महासचिव यांच्या माध्यमातून प्रेम आदरणीय हरिभक्ती परायणांचे साहेबांचा फोन आला. म्हणजे बाबा असा सप्ताह ठरला, एक तारीख पाहिजे ते पहिलीच पाहिजे, हरकत नाही. त्यांच्या माध्यमातून तुम्हा मायबापांच्या भेटीचा आणि सेवेचा सुंदर त्यांनी सुयोग घडून आणला. आजच्या कीर्तनाच्या सात संगतीला तरुण तरुणदार मदंगाचार्य विनेकर्यापासून सगळे स्टार तरी मायबापर मला काही सगळ्यांचाच परिचय नाही, सगळ्याबद्दलच आदर आहे. सगळ्याच्या चरणावर नतमस्तक होऊन अभंग सांगण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासमोर बसलेली तुम्ही मंडळी वयवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध अशी श्रेष्ठ मंडळी आहात. कोणाला कोणती साधना घडत असेल काही सांगता येत नाही, पण अतिशय श्रेष्ठ लोक आहात तुम्ही. प्रभू तुम्ही महिषांच्या मूर्ती अनिमी दुबळा अर्चित असे भक्ती या न्यायाने अभंग सांगण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा पुन्हा मी सांगण्याचा काम राहिलो की मला अभंग सोडता येत नाही. काही माणसं म्हणतील महाराज आम्ही रोज कीर्तन प्रतिवर्षी श्रवण करतो, प्रत्येक महाराज अभंग सोडते तुम्ही सांगतो काम नाही. अभंग सोडणारी मंडळी महाराज असते, मी महाराज नाही. संत चिन्हे वडल्यांनी सेवे लागी पात्र झालो डोहे दास मी खरा परी झाला से डांगोरा. वारकरी या नात्यानं तुम्हा माई बापा समोर उभा राहिलो पण अजिबात आपल्याला एकही गुण महाराज की झालं नाही. विठाला मी नेहमी सांगत असतो महाराज कोणाला म्हणायचं ज्याच्याकडे क्रतुम आकर्तुम अन्यथा क्रतुम शक्ती आहे त्याला महाराज म्हणायचं. ज्याला निर्जीव भिंत चालवता येते त्याचं नाव महाराज, ज्याला रेडा उठवता येते त्याचं नाव महाराज, ज्याला मेलेला मुर्दा उठवता येते त्याचं नाव महाराज, ज्याला कोरड्या विहिरीला पाणी लावता येते त्याचं नाव महाराज. आम्हाला झोपतले माणसं उठवतात एवढा सोपा कार्यक्रम नाही. जगद्गुरु तुकोबरायांची जर गाथा काढली साहेब तर अजिबात महाराज कोणालाही महाराज म्हणले नाही. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज
खोली म्हणून ठेविली माहिती. मग महाराज कोणाला म्हणायचं पुन्हा एकदा रिपीट करतो, जे अति कठीण आहे त्याला अति सोपं करून सांगतात त्याचं नाव महाराज. संस्कृताची गाठी उकळून ज्ञान द्रोटे. संस्कृताची गाठी उकळून ज्ञान द्रोटे. शास्त्रराज ज्ञानेश्वरी, 6 शास्त्र ज्ञानोबर आणि ज्ञानेश्वरी मध्ये आणले. शास्त्रराज ज्ञानेश्वरी दादा सगळी त्याला बरोबर करून गेले. होणार साहित्य विठाला सहा शास्त्र ज्ञानोबर आणि ज्ञानेश्वरी मध्ये आणले. नुसते शास्त्रच नाही, 56 भाषेचा केला असे गौरव. 56 भाषेला सन्मान ज्ञानेश्वरी मध्ये दिला. पारायणाने नारायणाची प्राप्ती होती आणि पारायणाने 56 भाषेतील शब्द कळतात. विठाला मला येऊन येऊन 2-4 भाषा येते. माझ्या ज्ञानोबरायला 56 भाषा अवगत होत्या. विठाला सहवेदाचे करुणी विवरण, 4ही वेदाचं मंथन जगद्गुरु तुकोबांनी केलं आणि 5वा वेद निर्माण केला. पण असा अति कठीण ते अति सोपं करून सांगतो त्याचं नाव महाराज. पहा तुम्ही किती कठीण शास्त्र त्याला सुलभ केलं ज्ञानेश्वरी मध्ये. किती कठीण वेदांत म्हणजे जगद्गुरु तुकोबांनी किती वेदांत सोपा केला. अति कठीण ते अति सोपं करून सांगतात त्याचं नाव महाराज. अति सोपं आहे त्याला अति अवघड करून सांगतात त्याचं नाव मी. विठाला विठाला कीर्तन कसं काय तळणी करायचं म्हणजे लगेच सुंदर झालं. अहो म्हणजे नेमकं नाही वा अप्रतिम. अहो म्हणजे नेमकं लगेच खूप म्हणजे नेमकं नाही ते अध्यात्म होतं. अध्यात्म आहे ते समजत नसते त्याला अध्यात्म म्हणलं जातो का. अरे माझ्या ज्ञानोबर आहे समजत नाही ते प्राकृत मध्ये आणलं. विठाला विठाला श्री समर्थ गजानन महाराजांचा प्रगट दिन अख्ख्या भारत वर्षामध्ये. गजानन महाराज म्हणजे कलियुगातले कल्पतरू. कुठेही असू द्या गजानन महाराजांचं मंदिर, मंदिराची स्थापना झाल्याबरोबर मूर्तीची स्थापना झाल्याबरोबर हो माया बापू जेथे वसती हरीचे दास पुण्य बाबा नाथ पुण्य बाबा नाथ जेथे वसती हरीचे दास पुण्य बाबा नाथ पुण्य बाबा नाथ काय होतं ते मला माहित नाही, तुम्हा मंडळाला ठाऊक आहे. मात्र या घडीला श्री समर्थ गजानन महाराजांनी जसे पुण्यपीठ आहे. प्रतिवर्षी मायबापू एक लक्षात ठेवा भव्य आणि दिव्य स्वरूपाची भागवत कथा, रोज अन्नदान, दर गुरुवारी महाप्रसाद. एक लक्षात ठेवा सतत नामचिंतन विना उभा राहिला म्हणजे दादा पुण्य पिके पापानाश. जंगल में मंगल करायची ताकद फक्त साधूच. विठाला जेथे वसती हरीचे दास साधू कुठेही जाऊ द्या तिथं मंगल होत असते दादा. मंगल ही ताकद आहे.
का तर सर्व सुख आज येथेची ओळगे संताची देखली त्याच्या सर्व सुखाचा साठा संत मायबापांच्या पायापाशी असते म्हणून सर्व सुख येथे येत असतं विठाला कल्पतरू का म्हणलं मी होय भक्ती केला तैसान पूर्वी धरा लते मनात जे मनोकामना धरले ते गजानन महाराज पूर्ण करतात पण महाराजांचा एक अभंग आहे या संताचे हे देवी कल्पतरुणी गुणे परिसा परिसा आघात देणे चिंतामणी ठेंगणा चिंतामणी हातात आल्यावर चिंतन केल्यावर कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यावर कल्पना केल्यावर अगर इथं मनात आलं की विठाला फक्त बाबाला शुद्ध अंतकरणानं त्याचं चिंतन करावं लागते भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त ते एकदा चित्त शुद्ध पाहिलं मालक तुमचं स्वरूप पाहत नाही मालक पाहते तर अंतरीची घेतो पाहे जोडी भावाची मनातून जर त्याला भावानं जर हाक मारली की निश्चित तुमचं काम पूर्ण विठाला अशा श्री समर्थ गजानन महाराजांचा प्रगट दिन आणि त्यानिमित्ताने कीर्तन रूपी सेवा जगवंदनीय जगद्गुरु शांती ब्रह्म पैठण निवासी नाथबाबा नाथबाबांचा अधिकार म्हणजे फार मोठा होता 36 वर्ष ज्यांच्या घरी देव राबला हे अधिकार नाथबाबांचा विठाला नाथबाबा आजच्या अभंगामध्ये भगवंताची आवड सांगायची नाम प्रकरण वारकरी संप्रदायात असं एक दंडक आहे पहिली दिवशी नाम प्रकरणाचा अभंग घेतला पाहिजे मग नामातलाच का तर जगात मंगल तेच आहे सकल मंगल सकल मंगल श्री विठ्ठला श्री राम श्री विठ्ठला श्री राम बाकीचं सगळं अमंगल आहे किती बेकारातल्या बेकार माणसानं जर चिंतन केलं तर कोळी याची कीर्ती वाढली गहनन केले रामायण हे मंगल करायची ताकद त्याच्या नावात विठाला नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे कोणतेही कार्य करत असताना भगवंताचं नामचिंतन करून पाऊल टाका म्हणून मायबापू आजचं पहिलं प्रथम पुष्प माझ्या वाट्याला मी माझं महत् भाग्य समजतो म्हणून नाम प्रकरणातील वारीचं माळीचं बंधाचं महत्व सांगणारा अभंग सेवेसाठी आता देवाची आवड सांगणं एवढा सोपा कार्यक्रम नाही अगोदर आपण त्या देवाचं स्वरूप पाहू देवाची आवड कळण्यासाठी त्याची संगत करावी लागते देवाची आवड करण्यासाठी त्याची संगत तळणीकर महाराजाला जेवणात काय आवडते त्याच्यासाठी आधी 2-4 कीर्तन घ्यावं लागतं पण संगत केल्याशिवाय कसं कळत साहेब नाही का आणि संगत समविचाराशिवाय होत नाही सारखे विचार पाहिजे समविचार हो पहा तुम्ही काही माणसं संगत कुठं फिरायला संगत जातात संध्याकाळचे 5 वाजले की गिलासाला गिलास हाणाय संगत जातात म्हणजे मी चहाचा समजायला तुम्ही घाताय ठरू नका कीर्तन मी राहिलो आता तुमच्या मनाला लावू नका विठाला समविचाराशिवाय होत नाही मग नाथबाबाचे देवाचे समविचार हरी तैसे हरीचे दास भगवंत दयाळू साधू दयाळू भगवंत न्यायकारी साधू न्यायकारी काय दयाळू माय बापू काशीची कावड रामेश्वरला घेऊन जात असताना रस्त्यात एका गाढवालाच पाणी पाजलं केवढं भूत दया गाई केवढं भूत दयेचं भांडवल किती दया देवही तसेच जसा परमात्मा अन्याय करत नाही सगळ्यावर प्रेम सारखंच करतो साधू सगळ्यावर प्रेम सारखंच करतो पा
पाऊस पडत असताना नाही विचारित मेघ अगलरी आणि गेलो अगलरी आणि गेलो अगलरी आणि गेलो नाही विचारी मेघ अगलरी गेलो मेघ अगलरी गेलो मेघ अगलरी गेलो घाणीवरच तेवढाच पडते आणि शेतावर कधीच फरक करत नाही. साधू सगळ्यावर प्रेम सारखंच करतात, गरीब असो की श्रीमंत असो. म्हणून यारे यारे लहान तोर साधू पण कोणी येऊ द्या, खट नट यारे आणि शुद्ध होऊन गारे दवली पिठी व्हावे. हो साधू कधीच भेद करत नाही आणि भेद करतात ते साधूच नसतं. विठाला विठाला म्हणून भगवंताची आणि नागबाबाची गोष्टी समविचार. बर भगवंताचं स्वरूप असं आहे, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तुही रघुराया. त्या परमात्म्याला रंग नाही, त्याला रूप नाही आणि त्याला आकार नाही. मग अशा देवाची आवड कशी सांगा, आहे की नाही? मजेचा कार्यक्रम. माय बापू जसं देवाला रंगरूप नाही तसं जीवाला तरी रंगरूप कुठे आहे? तुम्ही आता बसून कीर्तन ऐकायले माझ्याकडे सारखं पाहिले, जे मधात बसून कीर्तन ऐकायलं तुम्हाला विचारलं त्याचा रंग कसा आहे तर तुम्ही शरीराचा रंग सांगता, काळा आहे, गोरा आहे, सावळा आहे, फुजा आहे, बुटका आहे, लठ्ठा आहे. मग ते नेमकं मधातलं कसं आहे माहित आहे का तुम्हाला? मी रोज कीर्तन करायलो, चौथ्या पिढीवरचा महाराज हो, आता आणखी माझं मला स्वरूप कळालं नाही. विठाला विठाला शरीराला नाव आहे अशोक महाराज, मात्र नेमका मधातला जीवात्मा काय होते आणखी नाही ते कसं आहे ते पता नाही. माय बाबा एक लक्षात ठेवा, जसा जीवात्मा नखापासून शेंडीपर्यंत व्यापक आहे. माऊलीने सांगलं जैसा हृदयामध्ये मी रामो, तरी पाठीच्या दांडात जर मुंगी चावली की बराबर हात तेथच जाते. याचा अर्थ म्हणजे तेथे आहे की नाही? पायात काठा मोडला की बराबर हात तिथंच जाते म्हणजे ते तळपायातही आहे. जसा जीवात्मा नखापासून शेंडीपर्यंत येतं की तेथं नाही सगळीकडंच, तसाच परमात्मा आहे. विठ्ठल दळी स्थळी भरला, विठ्ठल जसा जीवात्मा नखापासून शेंडीपर्यंत तसा परमात्मा कणा कणात व्यापक. जशी या शरीरामध्ये हालचाल आहे तशी या सृष्टीमध्ये हालचाल आहे. तुझी सत्य वेदासी बोलणे चालणे
जसा जीवात्मा या शरीरावर सत्ता करते तसा ते परमात्मा या सृष्टीवर सत्ता करते. दोघही सारखेच. मात्र हे अल्पशक्तिमान आणि ते सर्व शक्तिमान. याला मर्यादा आहे 100 वर्षाची आणि त्याला अगणित दादा. दोघही सारखेच आता दादा एक लक्षात ठेवा. मग अशा त्या परमात्म्याची आवड नाथबाबा सांगायचे. आता ते साधू होते दादा एक लक्षात ठेवा. कणाकणातल्या परमात्म्याला त्यांनी भक्तीचं साधन करून आकारात आणलं. आला नावा रूपा. दृष्टांत सांगतो तुम्हाला, शास्त्र सांगतो, आता ग्रामीण भाषेत सांगतो. विठाला दुधात तूप आहे की नाही? दुधात तूप आहे ना. मग एखादी वाट लागते का? मग हाय कसं म्हणायची? बरं नाही का? नाही म्हणायची ताकद नाही, होय म्हणायची ताकद नाही. बरं नाही का? दुधातलं तूप काढायचं असेल तर या महिला मंडळीला माहिती आहे. दूध आणल्याबरोबर पातेल्यात ठेवून गॅसवर ठेवावं लागते. ग्रामीण भागात चुलीवर ठेवावं लागते आणि त्या दुधाला तपवावं लागतं. नुसतं कडक नाही करायचं, इतकं तपवावं लागते की लाल बुंद झालं पाहिजे दादा. हो माय बाप तेव्हा त्याच्यावर कुठं साय येते. तसंच भगवंताची जर प्राप्ती करायची असेल तर ज्ञानोबर आहे तपेविनं जिथल्याविनं प्राप्त आणि तप करावं लागते. माय बाप एक लक्षात ठेवा. बरीचशी माणसं म्हणतात देवच नाही. आपल्या जीवनात कोणतं तप आहे? ज्ञानेश्वरीचं पारायण केलं नाही, श्री समर्थ महाराजांच्या चरित्राच्या पोथीचं पारायण केलं नाही, विना घेतला नाही, गळ्यात माळ नाही, एकादश ठाऊक नाही, आईबापाची सेवा नाही, गोरगरिबावर परोपकार माहीत नाही, म्हणजे देवच नाही. नाहीच ना तू यासाठी देव दादा. देव हे भक्तासाठी आहे, तप करणाऱ्यासाठी आहे. विठाला आधी साध्या जर दुधातलं तूप काढायचं असेल तर त्याला तपवावं लागते. धगधगीत तांबड लाल भर. हो तसं वैराग्य धगधगीत पाहिजे, लाल बुंद. व त्याच्यावर साय आली पाहिजे त्या दुधावर. कशासाठी? साय भाज्यासाठी येत असते. अरे बापरे, पहिल्या काळात आमच्या खेड्यात पुसाच्या महिन्यात धिरडे करायचे साहेब. धिरडे तुम्ही खाली असतील ना धिरडे? हो खेड्यात धिरडे असायचे दादा. त्या धिरड्यासारखी साय आली पाहिजे, धिरड्यासारखी. आता हे कार्यक्रम सगळा बुडाला. नाही तर आमच्या लहानपणी आहार तेच असायचे. हो मात्र त्याला बदलून करायच्या बाया, तेच करायच्या मात्र बदलून. हो माय बाबा पहिल्या काळातल्या म्हाताऱ्या माया इतक्या पाकशास्त्रामध्ये निपुण होत्या. हो स्वयंपाक तेच मात्र बदलू करायच्या दादा. कधी शेंगोळे, कधी मुटकुळे, कधी झिरडी, कधी धापाटे, कधी घाऱ्या. आता घारी माहिती आहे का तुम्हाला? हा घरीच माहित नाही दादा. घरी म्हणजे गव्हाचा हुंडा आणि ज्वारीचा हुंडा मिक्स करून त्याच्या घरी असायच्या. विठाला सांगितलं तर तुम्हाला कळत नाही तर तुम्हाला घार म्हणलं तर वरची घालत दिसेल, घरी नाही. अहो पहिल्या काळात भरडा असायचा. भरडा घाला ना. आता भरडा नाही, नुसता वरडा. अजिबात भरडा नाही, शेंगोळं नाही, मुटकुळं नाही. बरं त्याला हे लई लागत नाही मुटकुळे शेंगोळे करायला. हो सांगा तुम्ही चटणी मीठ टाकायचं, मोहरी टाकून जिऱ्याची फोडणी द्यायची, मुटकुळे किती सोपे करायला. खायला आहा विठाला करायचं मात्र बदलून. आता अजिबात नाही. कोणी आईला विचारलं बाई झाला का स्वयंपाक? झाला. काय केलं? पांढरी पोळी, वरण भात, वांग लागलं माणसाईच्या मांग. मी म्हणतो बाजारात काय दुसऱ्या भाज्या हाता की नाही? वांगच. बरे वांग असं खतरनाक आहे साहेब. देवाला एवढंच होतं. नामदेव महाराज एक अभंगच देऊन ठेवला. तू पलावणी भाकरी करी, वांगे भाजून भरीत करी, वर कांद्याची कोशिंबीर, यशोदे घराकडे जात मला जेवू घाल, यशोदे घराकडे जात मला जेवू घाल.
म्हाताऱ्या माया अशा भाकरी करायच्या, चुलीला लावला की असा पापडच निघायचा त्याचा. आता भाकरीला पापडच नाही. ते नरम आहे तोपर्यंतच बरी आहे. नाही तर अजिबात म्हाताऱ्या माणसाने तर नादीच लागून आहे. विठाला विठाला एक दिवस मी कीर्तन करून घरी गेलो. आमच्या मोठ्या सोनबाई म्हणल्या, बाबा जेवायला मेथीची भाजी भाकर टाक म्हणतो. आता नवीन पोरगी आली, तिने उंडा घेतला, ते भाकर उचलायची गळू पडायची. बाबा म्हणजे तू असं कर, घाई करू नको, तू थाप थापली. म्हणजे बाबा भाकर थापून झाली, म्हणजे ताईवर पाणी टाक, गरम झाला का झालं. म्हणजे हे परत त्याच्यावर उघडी घाला आणि पाणी टाकून घेऊन चालू मजामध्ये एक लक्षात ठेवा. आणि वांगे भाजून म्हणले एक लक्षात ठेवा. काय झालं बेन करायचं विठाला विठाला दादा त्याला हातात लावू नका. बा मी असा जीव मुठीत धरून कीर्तन राहिलो, आता बुजूच नका. आता नाही तर आता काय सांगायला धरून तर कंबर सोडून मोकळा झाला होतो मी. मदनला ठाऊक आहे विठाला विठाला. साहेब म्हणायचे मोठ्या आधाराने कीर्तन घेतलं विठाला विठाला. आम्ही समजतो मिशन होय, त्याच्यात बिघाड होते. माणसं बिघडायची तर मिशन होय. जरा व्यवस्थित करा, हलक्यानं असू द्या, काही करायचं नाही. मोठा भोंगाट करून आपल्याला त्यानं काय देव भेटणार नाही. हाय असं राहू द्या विठाला. वांगे भाजून भरीत करी. भाजूनच का, उकडून भरीत होत नाही का? माझा महाराजांनी भाजूनच का म्हणले, भाजलेलं भरीत विशेष लागते. दादा पहा तुम्ही विस्त्यावर भाजा आणि वांग बाहेर काढा आणि त्याला फोडा. फोडलं की पटकन तांबडी लालाळी दिसते मेली. मला ते नव्हतं मी सांगायला सहज मिठाला. तसं त्या दुधावर साय आली पाहिजे. साय आली म्हणजे भगवंताची प्राप्ती, तूप नाही. त्या साईला आमटाची संगत द्यावं लागते, दुसरं दही टाकावं लागते, त्याच्यात परिवर्तन होते. नुसतं तप केल्यानं बनत नाही, तर याला संगत द्यावं लागते दादा आमटाची. तो संतन के संग लागरी तेरी आजची बनेली. हो संतांचे संगती मनोमार्ग आकळावा श्रीपती येणे बनते. हे साधूच्या संगतीत गेलं की याच्यात परिवर्तन होते. पतन उद्धार जीव पतनाला जरी जात असेल तर संगतीमुळं, आणि उच्च कोटीला जाऊन पोहोचत असेल तरी संगतीमुळं. विठाला साधूची संगत केल्याबरोबर आपण असाली की करीती नाही काळ वेळ. हो म्हणून ज्ञानोबा यांच्या सहवासात 15 मिनिटं रिडायला असेल. 15 मिनिटं शुद्धीपत्राला गेल्यानंतर सांगा तुम्ही 15 मिनिटातच त्या रेड्याने वेदांत बोलला. ही ताकद साधूची आहे. विठाला विठाला. दह्याचं आपलं त्या साईचं दह्यात रूपांतर होते दादा, परिवर्तन होते. तसं आपल्या जीवनात साधूच्या संगतीमुळे परिवर्तन होत असते. वाल्याचा वाल्मिक होत असते दादा, एक लक्षात ठेवा. ही ताकद आहे साधूच्या वचनामध्ये. पा आम्ही बोलतो त्याचा प्रभाव पडत. आपण बोलतो ना प्रभाव पडत. माणसामध्ये काय गर्दी होती कीर्तनाला, प्रभाव. मात्र साधू बोलले की परिणामच करून जाते दादा. साधूच्या बोलण्यात परिणाम असते. विठाला विठाला. उपदेश सहज बोलतात दादा, मात्र असं बोलतात त्याच्या जीवनात मोठंच्या मोठं परिवर्तन येते दादा. ही ताकद असते साधूमध्ये. म्हणून मायबापू त्यांची संगत करायची. जसं आमटाची संगत दिली की त्या दुधाचं दही होते. दही झालं म्हणजे नाही पुन्हा तुम्हाला का त्याची रई लावा. पहिले आमच्या लहानपणी सकाळी सकाळी जर म्हटलं तर जात्याचा आवाज यायचा, रईचा आवाज. आता रईचा आवाजच नाही. आमच्या लहानपणी काय ती जात्याची आवाज, रईची आवाज. आता रई जात नाहीत. आता खेड्याने जर आता तुम्ही
तुमच्याकडे मायबाप सिटी असल्यामुळं गरम एसी थंड एसी मात्र आमच्याकडे सकाळी उठून गेले ते पंखेत जात नाही ऐकायला रई नाहीत आमच्या लहानपणी हाय रईचे ऐकू याच्यावर गुम गुम करती गुम गुम करती दे दे घुमती दे दे घुमती आनंदल्या गवळणी गवळणी झंड झंड डोलती 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 दीड दोन तास मायबाप होते रई लावा लागायची त्याच्यात शिळवणी गोंधवणी गरम पाणी थंड पाणी गरम पाणी थंड ते सून विचारायची आत्याबाई रईवर कसा फेस आला गरम पाणी टाक आत्याबाई थंड पाणी टाक गरम थंड टाकण्यात ते सून थंडी पडायची विठाला विठाला माय बापू साधू जवळ गेले की विचाराचं मंथन चालू असलं पाहिजे काय मी उद्धार पावे तसं साधू बसून आपण विचाराचं मंथन केलं पाहिजे दादा नामचिंतन कसं करा पारायण कसं करा हो आमचा उद्धार कसा होईल आम्ही हे कर्म केले याच्यातून आम्हाला मुक्ती कशी भेटेल हे विचारलं पाहिजे माणसं ते विचारत नाही प्रपंच धन मान हे तो प्रारब्ध आधी ते विचारतात विठाला विठाला हे काय जे भेटत असते प्रारब्धानं भेटत असते दादा अजिबात विचारायचं असेल तर मी मुक्त कधी होईल माझ्या कर्मातून मला मुक्ती कधी भेटेल हे विचारलं पाहिजे असं मंथन चालू असलं पाहिजे जसं त्या दुधात दह्यात मंथन केले की लोण्याचा गोळा निघतो लोण्याचा गोळा निघला म्हणजे तूप झालं का पुन्हा त्याला तपवावं लागते मात्र तपाची क्रिया अखंड चालू ठेवावं लागतं हे ध्यानात ठेवा तप बंद करता येतच नाही म्हणून वारकरी तप कधीच बंद करत नाहीत पा रोज ब्रह्ममुहूर्तावर उठलं स्नान झालं की नित्य नेम करतात रामकृष्ण हरीचा जप करतात ध्यानधारणा करतात दादा हो त्याच्या तपात खंडन नसते विठाला विठाला भौतिक गोष्टीला प्राधान्य देत नाही का तर त्यांना माहित आहे अवस्थेशिवाय मालक भेटत नाही आपण शेतकरी आहोत आंबा पाडाला आल्याशिवाय पोपट येत नाही आणि अवस्था आल्याशिवाय देव भेटत नाही हे पक्क ध्यानात ठेवा म्हणून मायबापू आपली परमार्थाची वाटचाल अवस्थेकडे असली पाहिजे व्यवस्थेकडे नको विठाला विठाला करू नका की व्यवस्था म्हणजे लेस गदळ राहायचं अजिबात नाही विशेष राहायचं वारकरी म्हणजे टापटीप असतं दादा एक लक्षात ठेवा तुम्ही त्याला येडं समजू नका हो म्हणतात अवस्थेला हो प्राप्त म्हणसाल तर अवस्थेला काय जनाबाई महाराज काय चोखोबाराया काय जगद्गुरु तुकोबाराया हो काय महाराज अनेक महात्मे पहा तुम्ही अवस्थेला प्राप्त झाली आणि अवस्था आली की देवाला पाहायला जायची गरजच नाही देवच त्यांच्याकडे येते सावताकाकडे देवच आले जनाबाई महाराजांसंग देवच दळू लागले चोखोबार याच्या घरी देवच बाळातपण करायला गेले देवाला बलवाय जायची गरज नाही देवच त्यांचा शोध करत येते अवस्था विठाला तप केलं की ते लोणी उडत शांत होत शांत झालं की त्याला 1000 रुपये किलोचा भाव येतो शांत झालं की मग कडकड असले की बाई पुन्हा बत्ती वाढवतेच घ्यायची त्याची कडकडी सगळी थांबली पाहिजे
हो नेमकं तसंच आहे. हो जसे दोन्यातले विकार जळाले पाहिजे तसे याच्यातले सगळे विषय शांत झाले पाहिजे. अंगी ब्रह्मरसा बसावला, अंगी ब्रह्मरसा म्हणून नाथबाबा म्हणतात मनवनी शांती धरान उतराल पहिले तिला. महाराजांच्या जीवनात राग नावाची वस्तूच नव्हती. पान खाऊनी यवन फुकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. इतकी शांतता अवस्था शांतता प्राप्त झाली की विश्वाचा मालक 36 वर्ष येऊन राहिला. किती? 36. आता 36 वर्ष नाथबाबांच्या घरी देव आल्यावर आता नाथबाबाला देवाची आवड कळाली असेल की नसेल? आता इतका सहवास म्हणल्यावर काय काय आवडते देवाला कळाला असेल की नसेल? सांगा. इथला काळ देवाच्या सहवासात गेले. मात्र देव होते तोपर्यंत कोणालाच गेल्यानंतर मग आली नाथबाबांकडे. बाबा तुम्ही काय भाग्यवान हो, 36 वर्ष देव तुमच्याकडे राबली. आपलंही तसंच आहे. जिवंतपणी आपण मायबापाला किंमत देत नाही. मग गेल्यावर मग कपडे का फोटो, त्याला सोनेरी कट, बराबर दरवाजावर मोत्याचा हार आणि त्याच्या खाली मोठ्या अक्षरात नावही लिहितात, हे आमचं सरदार स्थान पाणी मागू मागू नेलं. हो माय बाबू गेल्यावर विठाला लोक म्हणजे बाबा तुमच्याकडे देव 36 वर्ष लागला. म्हणजे म्हणणं काय ते तुमचं सांगा. म्हणजे देवाला काय काय आवडत होते म्हणजे ऐकायची इच्छा आहे का? म्हणले हो सांगा पहिल्याकडे द्या. आवड देवाचे तो ऐका प्रकार, आवड देवाचे तो ऐका प्रकार, आवड देवाचे देतो म्हणले देवाला काय काय. पहिली गोष्ट नामाचा उच्चार रात्रंदी, त्याला नामचिंतनावर फक्त आपण तेच करायचं. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. म्हणून मायबापू आपण खरंच भाग्यवान लोक आहोत. काहून तर आपला जन्म कलियुगामध्ये झाला.
का तर कलियुगातली साधना सांगली बाबा. कलियुगा माझी करावी तिने नारायण लिहिलं लिहिली. का तर अवघ्या वाटा झाल्या क्षीण. म्हणजे त्या साधनामध्ये ताकद आहे. आता म्हातारे झाले ते विठाला नामाचा उच्चार रात्रंदिवस करायचं दादा. दिवस न कळे रात्र न कळे अंगी म्हणून मायबापू सतत नामचिंतन करायचं. अजिबात दुसरं काहीच नाही. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती. पांडुरंग दादा सतत नामचिंतन. बरं ही साधना करत असताना त्याला वेळेचं काळाचं बंधन नाही. काळ वेळ नाम सांगा तुम्ही काय ताकद असेल दादा. पण हे साधन असं आहे मायबापू बा काही पाप तीर्थात स्नान केले तरी जात नाही. असे खतरनाक पाप असतात काही काही. मन संकल्पाची न जाईल तीर्थाच्या बापाला जात नाही. विठाला काही पाप असतात दादा. एक लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल आम्ही कुंभमेळ्यावर गेलो, स्नान केलं, त्रिवेणीवर गेलो, पंढरपूरला गेलो, गंगेला गेलो. मात्र काही जबरदस्त असते ते संगत येतात. संगत तुम्हाला वाटत असते. मग असं पाप घालायची ताकद जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे. जन्मांतरातले पाप घालायची ताकद या साधनामध्ये आहे. म्हणून कीर्तन चांगलं होय अंग हरिरूप. या साधनाला तुम्ही साधं समजू नका दादा. वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गावनी नाचू रंगी. हे नामात ताकद आहे. नाम चिंतनाने नामदेवरायांनी देवाला कीर्तनात नाचवलं. विठाला आणि आपलं पापच किती आहे. घेता नाम विठोबाचे किती असू द्या महाराज. एकदाच 10,000 गवताची गंजी आहे. तिला डबीच्या काड्या 20 लाख असल्या तरी तुम्ही तिकडे पेढ्या किती वाढवा, इकडे काडी एकच. तसं पाप किती असू द्या. मायबापू पुण्याची गणना ताकद आहे. एकदाच चला जाऊ द्या. तुम्हाला सोपं सांगतोय बा. हे माझ्या माया बसल्या. पतीचं नाव रोजी घेतात काय बाय. केव्हा घेता तुम्ही? 30 बरं ते फुकट नाही. सगळं मॅच करावं लागतं नाही का. मग काय ते भांगात कुंखो ते डोक्यावर पदरण काय ते उखाना झोन मेन्यात बसली. मेन्यात लवंगा मोठी एक जोडी वटीत राव बसली. जातीत चालली वाटीत. अरे बाबा एक जोडी वटीत घ्या. काय हरभऱ्याची भाजी होती की भाजी होती. बाई नाव एकदाच घेते माहे बापू. मात्र एकदाच घेते. तसंच नाव तुम्ही एकदाच घ्या. हे मी मनानं बोलत नाही. प्रमाण देतो. पतिव्रते जैसा आम्हा नारायण बाईला जसा मालक प्रिय तसा साधकाला देव प्रिय असा.
अजिबात दुसरं विचारा माया मायाला मायावर अजून काय मी तुमचं हवा सांगता कोण्या कोण्या बाईला सासू आवडते हातवर हे करा बरं अरे वाद नाही दादा तुमचंच म्हणून नाही अहो, आमच्या घरच्या मालकीला फोन लावा ना कोण आवडते बाई आणि निश्चित माय बापू तेच आवड आहे पाहिजे विनोदाचा भाग सोडा खूप महिला मंडळ सुन सासूवर प्रेम करणारे ह्या तर सासऱ्यावर मग सरासरी बाईला मालकच आवडला पाहिजे आपल्याला साधकाला देवच आवडला पाहिजे नाव दे जनार्दना नाव दे लग्न झालं आपल्या मुलीचं आपल्या बहिणीचं लग्न होऊ द्या लग्न झालं की तिला माहेरचं कोणी जाऊ आता प्रगट दिलेला जर तुमची बहीण आणा मुलगी आणा आणि काला झाल्यावर त्या बाईला म्हणा तुम्ही आपल्या मुलीला बहिणीला बाई आणखी राहील 15 दिवस नाही बाबा त्याच्या डब्याची सोय होत नाही अरे बापाच्याही घरात नाही बाई हो माय बापू फक्त मालकच आवडते तसं साधकाला देवच आवडा माय बापू बाई जसं एकदाच नामचिंतन करते मात्र बाईचा त्याग पाहिला का तुम्ही त्याग बाईला त्याग चांगला गणागोताचा बरं या बायाच्या माहेरी काय कमी आहे 60-60 एकर जमीन वाघासारखे भाऊ प्रेम करणारी आई बाप काहीच कमी नसते की नसते मग सगळ्याचा बाई त्याग करते की नाही त्याग हो बाईला त्याग चांगला माहेराचा आणि साधकाला त्याग चांगला विषयाचा काय खातो आम्ही खासया संगाती ही अवस्था निर्माण झाली एकदाच म्हणा विठाला बाई सगळ्या गणागोताचा त्याग करते आणि घरादाराची मालकीन बनते की नाही सगळ्या चाव्या कोणाकडे असतात ना सगळं सोयाबीनचं बजेट कोणाकडे असते महिन्याच्या पगारीचं बजेट कोणाकडे असते सगळं अहो आमचे पाकिट कोणाकडे असतात हो आमचं सगळं तुमच्याकडे सगळं द्यायचं आणि दुसरी दिवशी निघायचं घेऊ का मुंबईकडे कीर्तन आहे 2000 ची तुका ह्या वेग मागे आहे हातच करावं लागते बाईला मालकीन म्हणलं गृहमंत्री म्हणलं दादा का तर बाईनं सगळ्याचा त्याग केला म्हणून चाव्या सगळ्या साधूचंही तसंच आहे दादा सगळ्या विषयाचा त्याग केला म्हणून पुढे गेला पण म्हणून करील ते काय लोहे महाराज ही समर्थात ताकद आली तर या गोष्टीमुळे विठाला रोज स्नान केल्यानं शरीर शुद्ध होते दान दिल्यानं धन शुद्ध होते नित्य कर्म केल्यानं दरिद्री जाते आणि सतत नामचिंतन केल्यानं जीव जीवच राहत नाही जीवच ब्रह्म होते म्हणून परब्रह्म योगीराज हो श्री समर्थ गजानन महाराज का परब्रह्म दादा म्हणून मायबापू याच्यातला मल गेला विक्षेप गेला आवरण गेलं अहो जीव नाही जीवच ब्रह्म होते विठाला तुमच्या आमच्या उद्धारासाठी उद्धराया जन जड जीवा म्हणून आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन नुसतंच नाम नाही तर पुढे
नाम जपा. स्नान झाल्याबरोबर सटई टाकायचं. जमलं तर ज्ञानेश्वरी गाथा गीता, काहीच नाही जमलं तर माऊली महाराजांनी शपथ घेतली, या विना मी असता पण वाहत असे आण. सतत रामकृष्ण हरीचा जप करायचा आणि मगच घराच्या बाहेर पडायचं. दादा एक लक्षात ठेवा, नुसतंच नाही तर 12 टिळे लावली पाहिजे वारकऱ्यानं. 12 ठिकाणी गण लावला पाहिजे. वारकरी उठल्या स्नान झाल्याबरोबर देवपूजेला बसल्याबरोबर गोपीचंदन घेतात. गोविंदाय नमः माधवाय नमः आधी कपाळाला गण लावतात. का? दुर्बुद्धी ते म्हणा कदा म्हणजे देवा सगळं बिघडलं तर चालेल, आता हे बिघडू देऊ नको. पण बुद्धीची पूजा करतात. 100 एकर जमीन आहे, 400 क्विंटल सोयाबीन आहे, तितकाच हरभरा आहे, तितकीच हळद आहे. आता घरचा मालक बस स्टँडला कागद यायचा पिसा आहे, काय करा. म्हणून देवाला विनंती करायची, देवा हे बिघडू देऊ नको. अहो बुद्धीचे वैभव आणणे नाही. अहो म्हणून देवा हे दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उजवणारा आहे ना. पुरीला गंध लावायचा दादा. मग मस्त गंध 12 आपल्याच्या 12 होत बसते. कपाळावर एक गंध लावा, मोठाच्या मोठा एक बुका लावा. मला आताच म्हणले मदन भाऊच म्हणले, अशोक बाबा म्हणलं काय म्हणणार तुमचा बुक्का लहान गावाच होत नाही, मोठाच्या मोठाच असते कपाळावर बुका. म्हणलं देवाला आवडते ते करा. अति आवडे तुळसी बुका, गोपीचंदन उठी दादा तुळशीच्या हार मिरवती. म्हणून कपाळावर गंध लावला पाहिजे, कपाळ भरून लावला पाहिजे. त्या कपाळाचं नाही तरी काय काम आहे गंध लावण्याशिवाय. त्याच्यावर काय वांग्याचे झाडे येतं, ती काय सांबाराचे खोसे खोसायचे हात, ते काय मिरच्या लावायचे आता, ते फक्त गंध लावायच्याच कामी आहे. विठाला विठाला गळ्यात पवित्र तुळशीची माळ पाहिजे. अतिप्रिय तुळशी बुका. माहे बापू या रोज तुळशीचं बर स्नान झालं, अंगावरून पाणी पडलं त्या माळीवर की रोज 108 तीर्थाचं स्नान होते. जगातले सगळे तीर्थ तुळशीच्या मुळात. हे मी मनानं बोलत नाही. नामदेव महाराजांच्या चिरंजीवाला एकदा विचारलं नारायण महाराजांना, म्हणजे तुमच्या घरी नेमकी साधना कोणती चालते? तुमच्या बापाच्या हातानं देव जेवला, कीर्तनात नाचला, तुमच्या घरातले 14ला 14 लोक अभंग करता, तुमच्या इथं नेमकी साधना कोणती आहे? काय गोड उत्तर दिलं, आम्हा व्रत एकादशी, आम्हा व्रत एकादशी, आम्हा जगातलं. आमच्या घरी दुसरी साधनाच कोणती नाही म्हणले
हो देव केशव तीर्थ तुळशी आणि कन्येनोबा साधन म्हणून गळ्यात पवित्र तुळशीची माळ असू द्या. म्हणून मायबापू काही माणसं म्हणतात ना, भांडण लागली की आम्ही 2 एकरवर तुळशी पत्र ठेवतो मात्र तुमची दाखवतो. वाईट गोष्टीवर ठेवा दादा. म्हणून गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, समाजाची सेवा करा. जननो हे अवघे जनार्दन, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. म्हणून मायबापू त्यागाचं प्रतीक आहे तुळस म्हणजे. पण पवित्र तुळशीची माळ आपल्या देहावर ठेवली पाहिजे. गेल्यानंतर सुद्धा आपल्याकडे पद्धत आहे, तुळशीचं पानच तोंडात टाकतात की नाही. म्हणून मायबापू जगात तीर्थासन तुळशीचं पान टाकतात. जीवनात तुळशीची माळ घाला. हृदयी कनवळा वैष्णवांचा. मालकाच्या प्राप्तीला दुसरं काही करायची गरज नाही. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे तुझ पांडुरंग. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. श्री समर्थ गजानन महाराजांनी तर पंढरीची वारी गेली. मग आपणही ती वारी करायची जरा एक लक्षात ठेवा. आणि असं जर एकदा मायबापू सगळ्या मायबापाला विनंती करतो, कोण जर बस स्टँडहून इथपर्यंत गाडीवर आणल्याबरोबर उतरल्या शहाणी माणसं म्हणतो थँक्यू धन्यवाद म्हणतो की नाही. मग एवढा मोठा देह दिला, त्याच्यातलं एक पार्ट इतकं महागडं आहे. मग इतकं महागडं दिलं पार्ट, त्याला एखाद्या वेळेस तरी थँक्यू म्हणावं की नाही, धन्यवाद देवावं की नाही. द्यायचा का धन्यवाद. मग सगळेजण हातवरी करायचा. खरं करा वा, सगळेजण करा. हो सगळेजण करा. ज्याला हात असतील ते सगळेजण करा. गोपीचंदन टिळा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. असं जर नियमात वागलं की ते माणूस देवर झाला. तो देवा परम पूज्य जगी झालेली सेवा. श्री समर्थ गजानन महाराजांच्या चरणी, सुंदर भजनी मंडळ यांच्या चरणी, मंडळाच्या चरणी माझ्या वाणीतून अपशब्द गेले असतील, खचक वाटला असेल, लेकरूंना माफ करा. पहिला दिवस आहे, आज येतच असं. उद्यापासून सुरळीत सगळं चालणार आहे दादा. करायला पाहिजे. ज्ञानेश्वर